इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूर शहरालगत असलेल्या पुणे-सोलापूर हायवेवरील बाळे येथे फौजा चावडी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार राजरोसपणे सुरू आहे। याकडे सोलापूर शहर पोलीस दल जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। एकीकडे सरकार लाडक्या बहिणीच्या पाठीमागे आहे असे भासवायचे आणि इकडे लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करायचे, हीच का लाडकी बहीण योजना, असा सवाल एका महिलेने केलाय। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर पुणे हायवेवरील बाळे येथे हॉटेल चॅम्पियन ऑर्केस्ट्रा बार रात्रभर सुरू असतात। त्यामुळे सोलापूर शहरातील युवक वर्ग मद्यधुंद होऊन या डान्स बार मध्ये जाऊन बसतात। तसेच या डान्स बारमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। हॉटेलमध्ये अत्यंत तोकडे कपडे घालून दंगानाच केला जातो। शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते। हॉटेल मालक मुलींना बळजबरीने अश्लील व अर्धनग्न अवस्थेत ग्राहकांसमोर नाचवतात। डान्स बार बंद झाले नाही तर आगामी काळात आणखी संसार उद्ध्वस्त होणार आहेत। याला कारणीभूत कोण? सर्व नियम धाब्यावर बसवून डान्स बार सुरू आहेत। लेखी तक्रार देऊन सुद्धा पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नाही, मग न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल सोलापुरातील सोनाली सुपेकर या लाडक्या बहिणीकडून मुख्यमंत्र्यांना केला आहे। डान्स बारवर कारवाई केली नाही तर 500 महिलांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री व सोलापूर पोलीस आयुक्त यांना सोनाली सुपेकर नावाच्या लाडक्या बहिणीने दिला आहे।